आणि यापुढची बातमी पुण्यामधून आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज ऑनलाईन उद्घाटन होणार आहे सकाळी 10 वाजता। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज सह्याद्री अतिथीगृहातनं या कार्यक्रमाला ऑनलाईन हजर असतील। मिकी घाई माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे। मिकी, हे नेक्स्ट एक्सटेन्शन पुणे मेट्रोचं किती महत्त्वाचं आहे पुणेकरांसाठी? आजच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करण्यात आलंय? नंदा, खरं तर आज हा दिवस पुणेकरांसाठी खूप आनंदाचा आहे आणि मोठा देखील आहे, कारण बऱ्याच दिवसांनंतर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं खूप महत्त्वपूर्ण असा हा टप्पा आहे, ज्याचं उद्घाटन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। खरं तर मेट्रोची सुरुवात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच झालेली होती आणि अशा पद्धतीने हळूहळू या मेट्रो मार्गाची जी मार्गिका आहे ती वाढताना दिसतेय। जवळपास आज रुबी हॉल ते रामवाडी हा जो जवळपास 6 किलोमीटरचा मेट्रो टप्प्याचा मोठा मार्ग आहे त्याचं उद्घाटन होणार आहे आणि जवळपास पुढे आपण पुणे शहरात जर बघितलं तर जवळपास 30 किलोमीटर इतकी मेट्रो या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। पुणे शहरात जर आपण बघितलं तर महानगरपालिकेपासून तर थेट तुम्हाला जर रामवाडीपर्यंत जायचं असेल तरी देखील तुम्हाला मेट्रो याची पद्धतीने वापरता येणार आहे। किंबहुना कोथरूड पासून तर थेट तुम्हाला रामवाडीपर्यंत जाण्यासाठी फक्त 30 रुपये लागणार आहेत। अशा पद्धतीने ही व्यवस्था या ठिकाणी आहे आणि आता मी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या मेट्रो स्टेशनवर आहे। बघितलं तर जय्यत तयारी या ठिकाणी पाहायला मिळते। अशा पद्धतीने LED स्क्रीन्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणीचे आहेत। अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पद्धतीने मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी अशीच जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। अनेक मेट्रो स्टेशन सजवलेले आहेत। जर इथं देखील बघितलं तर फुलांनी खूप सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। आपल्याला इथं आल्यानंतर कळणार सुद्धा नाही की आपण एखाद्या मेट्रो स्टेशनवर आहे। एवढं सुंदर हे मेट्रो स्टेशन या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि बघितलं तर खर्च या 6 किलोमीटरसाठी जवळपास 960 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर। खरं तर आता जर आपण उन्हाळा बघितला ज्या पद्धतीने तापतोय त्यामुळे लोक वाहतुकीमध्ये अडकून पडण्यापेक्षा मेट्रोमधून प्रवास करणं जास्त पसंत करतायत, कारण थंडगार अशी मेट्रो आहे, AC मेट्रो आहे। त्यामुळे पुणेकर नक्कीच अशा पद्धतीने जे मेट्रो आहे किंबहुना पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यावर जास्त भर देत आहेत आणि या मेट्रोच्या राईडचा आनंद घेत आहेत। आपण आता जरी बघितलं तर मेट्रो मधून उतरताना अनेक लोक सकाळी दररोज ये जा करण्यासाठी त्यांच्या कामानिमित्ताने या ठिकाणी सुंदर या मेट्रो ट्रेनचा वापर करतायत आणि खूप लक्झरी अशी ही मेट्रो या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। आता जरी आपण बघितलं तर अशा पद्धतीने सुंदर या मेट्रोचं उद्घाटन लवकरच म्हणजे अर्थात 10 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत आणि त्यासाठी ही सुंदर सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर पुणेकर या ठिकाणी आताच गर्दी करतायत, त्यांना देखील पुढे अर्थात रामवाडीपर्यंत जाण्याचा मेट्रोमधून इच्छा आहे, परंतु अगदी काही तास त्यांना फक्त इथं थांबावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने ही सुंदर मेट्रो आता थेट जवळपास 30 किलोमीटर संपूर्ण पुणे पिंपरी चिंचवड या संपूर्ण शहराला तुम्हाला फिरता येणार आहे, जाता येणार आहे आणि इथं आल्यानंतर आपण जर बघितलं तर संपूर्ण ही सुंदर सजावट आणि बघतोय आपण आता हा रुबी हॉल क्लिनिक बरोबर आहे, तयारी पूर्ण झालेली आहे। पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा विचार करता मेट्रोचा पर्याय हा पुणेकरांसाठी निश्चितच फायद्याचा आहे। नवं एक्सटेन्शन सुरू होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन केलं जाईल। मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल आणि दृश्यांबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।